अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अकील। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबरों के लिए। आज 4 अप्रैल 2024 लोकसभा निवडणूक परभनी के जिस तरह से यहां पर नाम निर्देशन फॉर्म भरना है, अभी तक जिन लोगों ने फॉर्म भरे हैं हो गया है कि वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से बाला साहब उगले इन्हें जिस तरह से उम्मीदवारी दी गई थी, मराठा समाज में एक रसूख रखने वाले पंजाब डक जो हवामान खाते का पूरे महाराष्ट्र भर का एग्जिट पोल देते हैं, इन्हें वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से यहां पर अपना उम्मीदवार बनाया गया है। सबसे बड़ा चेंज आज 4 अप्रैल 2024 को देखने को मिला है परभनी लोकसभा मतदार संघ में। समीर गणेश राव दूधगांवकर इन्होंने भी अपना आजाद उम्मीदवार के तौर पर फॉर्म भरा है और पिछले 5 साल से लगातार वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से जिस तरह से परभनी जिले में पूरी तरह से मेहनत करते हुए नजर आ रहे हैं। आलमगीर खान इन्होंने 3 अप्रैल 2024 को अपने वंचित बहुजन आघाड़ी के सदस्य पद का, परभनी जिले के सदस्य पद का राजीनामा दिया है और आज 4 अप्रैल 2024 को बहुजन समाज पार्टी के हाथी का इन्होंने हाथ थामा है और हाथी पर बैठकर परभनी जिले में अब विजय मिरवणुक निकालने की इनकी प्लानिंग है। और जैसे ही इन्होंने आज 4 अप्रैल 2024 को आलमगीर खान इन्होंने अपना नाम निर्देशन फॉर्म सिलेक्ट किया है, नाम निर्देशन फॉर्म भरा है। परभनी में एक नया चेंज देखने को मिल रहा है कि वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से लगातार 5 साल से 2019 से 2024 तक लगातार वंचित बहुजन आघाड़ी का काम आलमगीर खान इन्होंने किया है और अचानक 3 अप्रैल 2024 को अपने पद का राजीनामा देकर 4 अप्रैल 2024 को बहुजन समाज पार्टी की जानिब से इन्होंने अपना नाम निर्देशन फॉर्म भरा है, जिसमें बहुजन समाज पार्टी के तमाम कार्यकर्ता और पदाधिकारी, जिला लेवल के पदाधिकारी और स्टेट लेवल के पदाधिकारी इस वक्त मौजूद थे। आलमगीर खान इन्होंने जिस तरह से आज एक चेंज इनमें देखने को मिला है और परभनी लोकसभा मतदार संघ की तमाम जनता 5 साल से लगातार आलमगीर खान इन्हें जानती है और बखूबी जानती है कि आलमगीर खान किस मिजाज के इंसान है और कैसे ये यहाँ पर मेहनत करते नजर आ रहे हैं। परभनी लोकसभा मतदार संघ में किंग मेकर बने थे संजय बंडू जाधव इनके लिए, और इस बार क्या आलमगीर खान ये किंग मेकर बनते हैं या खुद किंग बनते हैं, ये तो आने वाला वक्त बता ही देगा। 4 जून 2024 को पता चल ही जाएगा कि परभनी का किंग कौन है और किंग मेकर कौन है। ये 4 जून 2024 को पता चल ही जाएगा। लेकिन जिन लोगों ने अभी तक नाम निर्देशन फॉर्म सबमिट किए हैं, भरे हैं, इन तमाम लोगों ने क्या परभनी के विकास की बात सोची है, क्या परभनी के विकास का प्लान किया है? आप देखते रहिए मेरे साथ। परभनी आज तक जिन लोगों ने अभी तक फॉर्म भरा है उन लोगों की डिटेल मालूमात तो हमने आपको दे दी है कि किन किन लोगों ने किस तरह से नाम निर्देशन फॉर्म भरे हैं और अभी तक जिन लोगों ने यहाँ पर परभनी लोकसभा मतदार संघ में अपनी किस्मत आजमाने की कोशिश की है। माहौल तो पूरा रनिंग खासदार, परभनी के लाड़के खासदार संजय बंडू जाधव इनके फेवर में जाता है। लेकिन क्या ये यहाँ पर चेंज होगा? क्यों तो सामने ही परभनी में महादेव जानकर ये एक ऐसे उम्मीदवार है, धनगर समाज के यहाँ पर 5 लाख के करीब वोट मतदान है और 5 लाख के करीब मतदान होने की वजह से धनगर समाज के जान पर ही ये पूरा खेल खेला जा रहा है। और यही नहीं, धनगर समाज के अलावा ओबीसी समाज भी यहाँ पर है। महादेव जानकर जिस तरह से यहाँ पर मेहनत कर रहे हैं, महादेव जानकर इन्हें धनगर, हटकर, माड़ी, कोड़ी इन तमाम लोगों के वोट बैंक यहाँ पर जो मौजूद है, ये तमाम लोग महादेव जानकर इनके साथ में खड़ा हुआ नजर आ रहा है। और ये जो वोट बैंक है, ये वोट बैंक पूरी तरह से महादेव जानकर इन्हें सपोर्ट करता हुआ नजर आ रहा है। बीजेपी संलग्न महादेव जानकर ये है और यहाँ पे जिस तरह से मुस्लिम समाज अब किस तरफ अपना रुख करता है, ये आने वाले वक्त में पता चल ही जाएगा। क्यों तो यहाँ पर संजय बंडू जाधव ये मुस्लिम फेवर के व्यक्ति है और मुस्लिम फेवर ही नहीं बल्कि मराठा समाज के लोग भी संजय बंडू जाधव इनके पीछे खड़ा हुआ है। मराठा समाज जिस तरह से समीर दूधगांवकर भी मराठा समाज को लेकर अपना दावा कर रहे हैं, अब पंजाब डक भी वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से मराठा समाज को लेकर, मराठा समाज की लॉबी को लेकर ये भी इनके भी वोट बैंक, इनके भी वोट काटने के लिए यहाँ पर आए हुए हैं। अब देखना यह है कि कौन सा समाज किस व्यक्ति के पीछे, किस पॉलिटिशियन के पीछे जाता है और किस पॉलिटिशियन को इस बार 2024 का विनर बनाता है। जिन 4 लोगों ने नाम निर्देशन फॉर्म भरा है, जिसमें एसडीपीआई के सैयद रिशाद अली ये भी आते हैं। हमारी मायावतीजींनी या परभणी लोकसभेचा जर आपण इतिहास पाहिला तर इथल्या निवडून आलेल्या खासदारांनी
संपूर्ण जर आपण देशाचा जरी विचार केला तर परभणी शहर हे विकासापासून कोसो कोसो दूर आहे. ह्या सगळ्यासाठी जबाबदार इथली लोकप्रतिनिधी आहेत. भनकुमारी मायावतीजींनी या सगळ्या परभणी लोकसभेचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर ठरवलं की या परभणी लोकसभेमध्ये बहुजनांची संख्या जास्त. बहुजन म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेंटी, एनटी, डीएनटी आणि अल्पसंख्याक मुस्लिम बांधव, या सगळ्यांना आपण बहुजन म्हणतो. या देशामध्ये हजारो वर्षापासून 15% वर्षेच 85%चा लढा कायम सुरू आहे. परंतु आमच्या 85% बहुजनाला खऱ्या अर्थानं न्याय या देशामध्ये न मिळण्याचं कारण आहे की आमची सत्ता, आम्ही जरी 85% वोटा जरी असो तरी पण इथले 15% लोक वेगवेगळ्या माध्यमांना आमच्या बहुजन समाजाला गुमराह करून नोटच्या माध्यमातून वोट खरेदी करण्याचं काम चालू केलेलं आहे आणि गेल्या 75 वर्षापासून तेच राजे बनत आहेत. बाबासाहेबांनी या देशामध्ये मताच्या पेटीतून राजा निवडण्याचे आदेश आमच्या बहुजनाला दिलेले आहेत. परंतु मताच्या पेटीतून पुन्हा 15% प्रस्थापित पक्षाचे आपण लोकांना आपण निवडून देत आहेत. म्हणून या परभणी शहराचा कुठल्याही पद्धतीचा विकास झालेला नाही. मी भनकुमारी मायावतींना मनापासून धन्यवाद देतो की आपल्या सर्वांचा परभणी जिल्ह्यातलं एक आवडता असं सर्वांच्या हृदयामध्ये बसलेलं नेतृत्व आदरणीय आरमगीरजींना आपण या ठिकाणी लोकसभेचं तिकीट बहुजन समाज पार्टीच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणची परभणी लोकसभेतली जनता आता दूधखळी राहिलेली नाही. इथला बुद्धिस्ट बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, इथला ओबीसी बांधव असेल, इथला आदिवासी बांधव असेल, यांना कळालेलं आहे की आपला शत्रू कोण आहे आणि आपला मित्र कोण आहे. आणि आतापर्यंत इथल्या शत्रूला आम्ही पाठबळ दिलं, त्यांना निवडून दिलं, म्हणून आमच्या परभणी शहराचा, परभणी लोकसभेचा, इथल्या बांधवांचा सत्यानाश झालेला आहे. म्हणून निश्चितच इथं एक नवीन क्रांती या परभणी लोकसभेमध्ये घडणार आहे आणि बहुजन समाज पार्टीचा हत्ती या मताच्या पेटीतून आदरणीय मान्यवरांच्या माध्यमाने निवडून आल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. होते त्यावेळेला स्वाभिमानाने या सगळ्या जागा मिळत होत्या. हेमंत पाटलांच्या विरोधात तर दिल्लीपर्यंत गेले भाजपचे लोक. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. उद्धव ठाकरे हे कसलेला पैलवान आहे, बाळासाहेबांच्या वंशज आहे. विरोधकांशी, मित्र पक्षाशी कसे वागणूक द्यावी, कशी वागणूक त्याच्याशी घ्यावी हे जाणणारा नेता आहे. भाजपवाल्याला कधीही त्यांनी त्यांच्या काळामध्ये कधी लुडबुड करू दिली नाही आणि ज्या दिवशी केली त्या दिवशी बाजूला निघाले. मग ह्याने आम्हाला संपवण्याचा घाट घातला. पण आज घाट घालून हेच बेजार आहेत. 4-4, 5-5 पक्ष गोळा करून सुद्धा ह्यांना लोकसभेच्या निवडणुका मागच्या वेळेला जिंकता येत नाहीत. अशी परिस्थिती सध्या देशाची आहे, आपल्या राज्याची आहे. त्यामुळे हे बेगा में शादी में अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची बी झालेली आहे. शिवसेना घेऊन तर गेले, आता टिकवण्याचं मोठं आव्हान समोर आहे. ज्या परभणी जिल्ह्यानं शिवसेनेला धनुष्यबाण दिला, ज्या परभणीनं शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली, त्या परभणी जिल्ह्यातला उमेदवार सुद्धा शिंदेगड शिवसेनेकडे घेऊ शकला नाही. ह्याच्यापेक्षा आणखीन काय दुर्दैव असू शकतं. ही जागा महाविकास आघाडी जिंकल महाराष्ट्रामध्ये असं. आता महाविकास आघाडीचा मी काही एवढा काय अभ्यास केलेला नाही सगळ्या राज्य पातळीवरचा, पण निश्चित भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त जागा जिंकेल एवढा आत्मविश्वास आहे. याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, मी तुमच्या तिघांचा ऋणी आहे आणि आपलं सरकार आणण्यासाठी, एक सामाजिक बेबनाव करण्यासाठी तुम्ही जी मदत केलेली आहे, 70 वर्षात या उपेक्षित समाजाला संधी दिली नाही, पण तुम्ही मंडळींनी संधी देण्याची भूमिका केली आहे. मी, माझा पक्ष आणि माझी ताकद असाल तिथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महायुतीच्या माग उभा राहण्यासाठी मी वचनबद्ध असाल एवढं सांगू इच्छितो. बांधवांनो, या नेत्यांनी ठरवलं, अमित शहा असतील, मोदी साहेब असतील, त्यांचाही धन्यवाद देईल. अजित दादा आजपर्यंत आम्हाला संधी मिळाली नाही. देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळात 2 कॅबिनेट मंत्री होते, एक इंजिनियर आणि एक प्राध्यापक होता आणि दुसरा राज्यसभेला पाठवला तो डॉक्टर होता. पंकजाताई, तू माझी बहीण आहेस. मला हेच सांगायचं आहे, राजकीय भागीदारी देण्याची भूमिका कुणी केली असाल तर ह्या माणसाने केलेलं आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. अजितदादा, विटेकर, राजेश विटेकर असाल, लोणीकरचा चिरंजीव राहुल असाल, किंवा आमचे वयोवृद्ध नेते रामप्रशी बोर्डीकर असतील, किंवा आमचे मित्र अर्जुन खोतकर असतील, या चौघांना मी शब्द देतो. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस माझ्याजवळ आहेत. राजेश विटेकर, तुला खाली ठेवणार नाही, शब्द देतो. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो, मी खासदार जरी झालो
तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी सही करणार नाही. समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर मुस्लिम धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचे प्रश्न आहे, एमआयडीसीचे प्रश्न आहे, रोडचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत आणि हे सोडवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि या अर्ज दाखल केल्याच्या नंतर मला सर्व शेतकरी झालं, सर्व समाज, सर्व धर्म समभाव, सर्व धर्माचे मला मदत करणार आहेत. म्हणून मी त्या दृष्टीने मी अर्ज दाखल केला आणि उमेदवारी मिळाली. सांगितलं होतं मी पहिल्यांदा एबीपी माझ्याला एक न्यूज मध्ये सांगितलं होतं, समजा शेतकऱ्यांनी मला ₹1 टाकला समजा, ते समजा माझं मतदान पक्क झालं म्हणून अशी मी त्यावेळेस मुद्दाम माझं मत घेण्यासाठी मी त्यांना असं केलं होतं. अडचणी काय असतील म्हणजे शेतकऱ्याच्या अडचणी, मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मला जाणतो मी कोणत्या अडचणी. शेतकऱ्याचा भावाचा प्रश्न, कापसा घरी पडू नये, सोयाबीनला भाव नाही, 54 वरली सोयाबीन 44 मी स्वतः सुद्धा 44 सोयाबीन घातली. म्हणजे मला स्वतःला जवळपास 2-2.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. तसंच मी माझंच एकट्याचं नुकसान नाही तर माझ्या सर्व शेतकरी बंधूचं नुकसान झालेलं आहे. हे प्रश्न देखील शेतकऱ्यासमोर मांडणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दाही लक्षात आल्यानंतर त्यात मोठ्या ताकदीने उडी मारली. इथे मराठा समाजाचा अपमान करण्यात आला भाजपा पक्षातर्फे. शिर्डी सभेमध्ये प्रधानमंत्र्यांचं त्यांनी नाव पण नाही घेतलं 1.5 कोटीच्या अंतर्गतीच्या सभेचं, तेव्हाच राजीनामा देऊन टाकला आणि मराठ्यांच्या समाजासाठी पाहून घेतले. त्याआधी उद्योग क्षेत्रातलं काम आहे, हे सगळं करत परभणीतल्या सर्व घटकांना कशी मदत होईल ही भूमिका ठेवून काम करण्याची इच्छा आहे आणि त्याचा एक मोठा प्लॅटफॉर्म म्हणजे लोकसभा सदस्यत्व मिळणे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तर आहेच आहे, त्याच्याशिवाय मी आज शब्द देतो सर्व जनतेला, तुम्ही माझा प्रामाणिकपणा पाहिलेला आहे, मराठ्यांनी पाहिलेला आहे. काही जुने अनुभव वाईट जरी आलेले असतील काही लोकांबद्दल, 40 वर्षांमध्ये मराठा समाजाची माती करणारे अनेक लोक पुढे आले, ते बाजूला झाले फायदा घेऊन समाजाचा. पण आज आपण जे मनोजदादांच्या माध्यमातून एक ग्रेट नेतृत्व अनुभवतोय, त्यांची ताकद बघून त्यांच्यासोबत जोर लावून आज मी पण लढतोय. आणि हा प्रश्न लोकसभेमध्ये जाऊन जे काही लोकसभेच्या माध्यमातून मदत करता येईल ते सगळं करण्यासाठी मी कटिबद्ध राहील, हा माझा शब्द आहे. यालाच माझा तुम्ही बॉन्ड समजा, ज्यांना बॉन्ड लिहून हवा आहे त्यांना गॅरंटीड बॉन्ड देतो. आजपर्यंत जे काही ठरवलं ते केलं. राजकारण्याचा पोरगा आहे तरी शिक्षण जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा उच्च दर्जाच्या संस्थांमध्ये जाऊन स्वतःच्या हुशारीवर शिक्षण घेतलं. अमेरिकेपर्यंत शिकलो, PhD पर्यंत पोहोचलो, परत आलो. उद्योग क्षेत्राचं राज्य नेतृत्व उद्योगात चांगलं काम करायचं ठरवलं तर उद्योग क्षेत्राचं राज्य नेतृत्व म्हणूनही कार्य केलं. जे काही काम हातात घेतो ते चांगलंच करतो हे जनतेने अनुभवलंय. आणि म्हणूनच लोकसभेमध्ये जाऊन आणि ज्या स्तरावर गरज पडेल त्या ठिकाणी मराठ्यांसोबत ताकदीने लढणार हा शब्द देऊन लोकसभेची उमेदवारी मागतोय, लोकसभेची संधी मागतोय. आणि या व्यतिरिक्त जे काही प्रश्न आहेत, सरकारी नोकऱ्या वाढवणे फार गरजेचं आहे, जेणेकरून सर्व समाजाच्या आरक्षणाचा त्या लोकांना नोकऱ्या मिळवण्यासाठी फायदा होईल. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, असे अनेक प्रलंबित प्रश्न आहे. विकासाचा मुद्दा, जे काही दुधगावकरांनी डबल रेल्वे लाईन वगैरे हे जे सगळे मोठे मोठे प्रकल्प मंजूर करून आणले त्यानंतर फारसं काही 10 वर्ष झालेलं नाही. प्रॉपर्टी वाढवण्याशिवाय, जमिनी अडवण्याशिवाय काही केलेलं नाहीये अनेक नेत्यांनी. त्यामुळे मला सर्व समावेशक शिकलेल्या मुलांकडनं सपोर्ट मिळून मी निश्चित लोकसभेत जाऊन परभणीचे प्रश्न सोडवू शकेन, ही आमची भूमिका आहे. त्यांना माहिती आहे की कशात होता म्हणून सांगितलं. बरोबर आहे, आम्ही 1 तासभर खूप 45 मिनिटं आम्ही जरांगे पाटलांनी आम्हाला वेळ दिला, आम्ही विचारायलाच गेलो होतो. आपण जाणता की हा ऍक्च्युली वेगळी परिस्थिती आहे परभणी जिल्ह्याची, इतर लोकसभेमधली वेगळी परिस्थिती आहे. पण परभणी लोकसभेत असं झालंय की इथे एकही भूमिपुत्र लायक नाहीये आणि म्हणून पक्षांनी अन्याय करायला सुरू केले. एक तर आधीच चांगले शिकले लोक देत नव्हते पक्षवाले, आता तर जिल्ह्याबाहेरचे सुद्धा लोक द्यायला लागले. आम्ही हीच व्यथा मांडली. शिंदे काका होते, बचाटे साहेब होते, प्रताप कदम होते, सगळी मंडळी महत्वाची आंदोलनातली ही गेली. आम्ही त्यांना विचारलं की एक तर जिल्ह्याबाहेरचा उमेदवार महायुतीने दिलाय, दुसरा जो आहे तो पण जिल्ह्याबाहेरचा आहे, तो आम्हाला नकोय सुद्धा. सगळ्यांनी मराठा आरक्षणालाही विरोध केलेला आहे. विकास तर कोणी करत नाही, मग करावं तर काय करावं. आम्ही वाट बघत होतो जरांगे पाटील आम्हाला आदेश देतील एका व्यक्तिमत्वाला की त्यांच्या माध्यमातून लढाई होईल लोकसभेची, जरांगे पाटलाचं व्यक्ती म्हणून. मग हे विचारल्यानंतर जरांगे पाटलाचं आम्हाला वाक्य होतं जे सगळ्यांना सांगता येते की माझं नाव वापरू नका, माझे फोटो वापरू नका, मी कोणाला हो पण म्हणणार नाही पण म्हणणार नाही, आपापल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्या, असं आम्हाला ते ठासून त्यांनी 40 मिनिटं सांगितलं. त्यामुळे आम्ही काही स्वार्थी नाहीयेत. मी बऱ्याचदा सगळ्यांनाच बोलताना बोलत असतो ना की मी जर स्वार्थी असलो असतो तर मी अमेरिकेत जगलो असतो का इथे भारतात. याचा अर्थ आरक्षण योद्धा आपल्या तर निश्चितच आहेत की ज्यांनी नुकसान केलं मराठा आरक्षणाच्या बाबतीत, मराठा समाजाचं, त्यांना पाडा.
आम्ही तेच विचारत होतो, तुम्ही पाडा सांगताय, मग पाडायचं कसं? मग त्यांच्या माध्यमातून ते म्हणत, त्यांचं भूमिका एकदम ठाम आहे. परत सांगतो, अतिशय ग्रेटेस्ट नेतृत्व लाभलंय जगाला. मी अमेरिकेत राहिलो, उद्योग क्षेत्रामध्ये पण बघितलं, 1-1 कोटी लोक काय 5-5 लाख सुद्धा कोणा नेत्याला जमा करणं होत नाही, हे आपण अनुभवतोय. पण आम्हाला त्यांच्या शब्दाचा सन्मान आहेच आहे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला योग्य ते वाटतं करा. विधानसभा गॅरंटीड जरांगे पाटील लढतील. आणि म्हणूनच खरा मावळा आहे छत्रपती शिवरायांचा, मनोजदादांचा. अपक्ष का लढतोय? कारण मराठा भूमिका घेतलेली आहे, भूमिपुत्रांसाठी पण भूमिका घेणं गरजेचं आहे. लाचार लावारीस होतीये परभणीची जनता, आणि त्याला जर दुधगावकरांची पुण्याई जर थोडी बहुत हातभार लावून याच्यातनं जर बाहेर काढू शकलो आम्ही परभणी जिल्ह्याला, तर भूमिपुत्रांना जर विजय मिळवून देऊ शकलो, तर ते आम्हाला खूप खूप आमचं कुळाचं पुण्य, कुळाला पुण्य लाभल्यासारखं वाटेल असं मला वाटतं. म्हणून मी अपक्ष उमेदवारी लढतोय. ये न्यूज कवर की हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फूस और परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान. उसी के साथ में इन सब काम में साथ देने वाले, सपोर्ट करने वाले हमारे 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के महबूद खान, और हमें सपोर्ट जिस तरह से हमेशा हर वक्त करते हैं लोक पुकार लाइव न्यूज के मुख्य संपादक सैयद अयूब साहब, इन तमाम लोगों ने मिलकर मैं हूं सैयद अखीर. आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक. आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं. उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें. आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं. मुझे दीजिए इजाजत. जय हिंद. कलीम शूज सेंटर, कच्ची बाजार, डॉक्टर अंबेडकर रोड, परभणी. आप हमारे पास में दुल्हन के लिए जूती, सैंडल, उसी के साथ में यहाँ पर दुल्हन को लगने वाली चप्पल, उसी के साथ में रमजानुल मुबारक के महीने में 3 महीने के छोटे बच्चे से लेकर नौजवान बच्चों तक, और उसी के साथ में ज़ईफ लोगों के चप्पल, शूज, सैंडल मिलने का एकमात्र ठिकान कलीम शूज सेंटर, डॉक्टर अंबेडकर रोड, कच्ची बाजार, परभणी. पिछले 50 साल से लगातार आपकी सेवा में. हमारी तीसरी ब्रांच कलीम शूज सेंटर की तीसरी ब्रांच है यहाँ पर अवेलेबल. आप तमाम लोगों के लिए दुल्हन को लगने वाले सैंडल, दुल्हन के लगने वाले जूतियां, दुल्हन को लगने वाले आकर्षक डिजाइन और मनमोहक डिजाइन में, आकर्षक डिजाइन और मनमोहक लुक में आप तमाम लोगों के लिए शूज, सैंडल और उसी के साथ में जूतियां मिलने का एकमात्र ठिकान कलीम शूज सेंटर, डॉक्टर अंबेडकर रोड, परभणी. इसी के साथ में रमजानुल मुबारक के महीने में आप तमाम लोगों के ख्वाहिश के मुताबिक आप तमाम लोगों के लिए नए डिजाइन और नए वैरायटी में, नए लुक में आपको आपके मन को लुभाए ऐसे शूज, सैंडल और चप्पल मिलने का एकमात्र ठिकान. छोटे बच्चों से, 3 महीने के बच्चों से लेकर यहाँ पर ज़ईफ लोगों के पैरों के भी चप्पल, शूज, जूती मिलने का एकमात्र ठिकान कलीम शूज सेंटर, डॉक्टर अंबेडकर रोड, कच्ची बाजार, परभणी. एक बार जरूर आए. कलीम शूज सेंटर आपकी सेवा में पिछले 50 साल से लगातार. फैशन क्लॉथ पॉइंट, शॉप नंबर 45, जनता मार्केट, डॉक्टर अंबेडकर रोड, परभणी. 50 साल से आपकी सेवा में. हमारे यहाँ सभी किस्म के साड़ियाँ जैसे कि डायमंड वर्क, कलकत्ता वर्क, हैदराबादी हैंडलूम वर्क, जरी वर्क, शिफॉन सिल्क, बेंगलोर सिल्क, कतान सिल्क साड़ी, उसी के साथ में शालू साड़ी और भी बहुत कुछ. इसके अलावा शादियों का बस्ता, दुल्हन के लांचे, शेरवानी लांचा, टेल कट लांचा, पॉपलान लांचा, वेलवेट लांचा, उसी के साथ में फैंसी गारमेंट, फैंसी गरारे, फर्शी गरारे, साथ ही शादियों के 4 पीस, शादियों में लगने वाले बिस्तर के 4 पीस, 10 पीस, आफरीन रॉयल गोल्ड, उसी के साथ में शर्टिंग शूटिंग में डायमंड, ब्लैकबेरी, पेटर इंग्लैंड, सियाराम जैसी नामांकित कंपनियों के कपड़े मिलने का एकमात्र ठिकान फैशन क्लॉथ पॉइंट, शॉप नंबर 45, जनता मार्केट, डॉक्टर अंबेडकर रोड, परभणी. 50 साल से आपकी सेवा में.